Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. ही शाळा 1982 पासून या ठिकाणी सुरू आहे आणि तेव्हापासूनच या ठिकाणी अशी व्यवस्था टिनाच्या शेडमध्ये मुलं शिकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिली ते चौथीचे विद्यार्थी याच ठिकाणी याच वर्गामध्ये शिकतात आणि रात्री याच वर्गामध्ये झोपतात सुद्धा. या ज्या गाद्या आहेत या गाद्यावर मुलं झोपतात आणि विशेष म्हणजे याच वर्गामध्ये मुलं शिकतात आणि नंतर रात्री याच वर्गामध्ये गाद्या टाकून या ठिकाणी ते झोपतात. कचरा टाकण्यात आलेला आहे कारण स्वच्छता या ठिकाणी दिसून येत नाही आहे, कारण कचरासुद्धा याच परिसरात टाकण्यात आलेला आहे. इथूनच काहीच अंतरावर मुलींचं स्वच्छतागृह आहे. मच्छरांचा त्रास होतो, त्याच्यामुळे बिमारीसुद्धा येऊ शकते. आणि विशेष म्हणजे या झुडपीमुळे इथे झाडं लागलेली आहे, गवत आहेत, त्याच्यामुळे विषारी साप असेल किंवा इतर काही प्राणीसुद्धा याचा धोकासुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. एका वर्गात या खोलीमध्ये किती लोक राहतात? 45. कुठल्या वर्गात शिकतो तुम्ही? 11वी आर्टची विद्यार्थी आम्ही. अच्छा, एका रूममध्ये 45 मुलं झोपतात. काय अडचण होते? झोपाची अडचण होती, जागा नाही होत. गडचिरोली जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. मुली निवासी आश्रमशाळेत रात्री झोपेत असताना त्यांना सर्पदंश झाला. त्यातून 3 मुलींचा मृत्यू झाला आणि 3 मुली यांचा उपचार आज दवाखान्यात सुरू आहे. ही घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करते. आणि महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा असतील, शासकीय आश्रमशाळा असतील किंवा अनुदानित आश्रमशाळा असतील, या आश्रमशाळेमध्ये काय परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांना घेऊन सुरक्षेचा प्रश्न असेल, इतर सुविधा असेल, त्यांना घेऊन या शाळेमध्ये काय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही शासकीय आश्रमशाळा बोर्डा या ठिकाणी आलो आहोत. तर चला आपण या शाळेमध्ये जाऊन जाणून घेऊ की या ठिकाणी कशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आता आपण या शासकीय आश्रमशाळा बोर्डा या शाळेच्या आत आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या भागाला संपूर्ण मुख्याध्यापकाचं ऑफिस असेल, शिक्षक या ठिकाणी यांचं ऑफिस असेल, या ठिकाणी ते बसतात. आणि हा जो संपूर्ण परिसर हा सुद्धा टिनेच्या शेडमध्ये आहे. आणि याला लगतच तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 1ली ते 4थीचा वर्ग या ठिकाणी भरतो. हा जो संपूर्ण वर्ग आहे या ठिकाणी हा सुद्धा टिनेच्या शेडमध्येच आहे. ही शाळा 1982 पासून या ठिकाणी सुरू आहे आणि तेव्हापासूनच या ठिकाणी अशी व्यवस्था टिनाच्या शेडमध्ये मुलं शिकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे 1ली ते 4थीचे विद्यार्थी याच ठिकाणी याच वर्गामध्ये शिकतात आणि रात्री याच वर्गामध्ये झोपतात सुद्धा. कारण या ठिकाणी जागा नसल्यामुळे या ठिकाणी बेडची व्यवस्था नाही आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आपण या वर्गात जाऊन बघू कशा पद्धतीनं व्यवस्था या ठिकाणी या मुलांसाठी केलेली आहे. आणि ही जी शाळा आहे ही 1ली ते 12वी पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी शिकतात. तर आता या ठिकाणी आपण बघू शकतो सध्या लाईट गेलेली आहे, लाईट नाही या शाळेमध्ये, वीज खंडित झालेली आहे कारण काही तांत्रिक कारणामुळे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे विद्यार्थी आहे, मॅडम कुठल्या वर्गातले विद्यार्थी आहे? हे 1ली आणि 2रीचे विद्यार्थी आहे सर. अच्छा, 1ली आणि 2रीचे विद्यार्थी एकाच वर्गात बसतात का? नाही, नेहमी वेगळे बसतात. बाजूला वर्ग आहे 1लीचा, पण मॅडम काही कारणास्तव नाही का घरी गेल्यामुळे रजेवर असल्यामुळे त्याच्यामुळे हा वर्ग. किती मुलं आहेत एका 1लीमध्ये? 1लीमध्ये 6 मुलं आहे. अच्छा, आणि 2रीमध्ये? 2रीमध्ये 16. अच्छा, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे मुलं आहेत 1ली आणि 2री वर्गातले मुलं आहेत या ठिकाणी शिकून राहिले आहेत. आणि तुम्ही या भागाला जर बघितलं तर या ठिकाणी बघा तुम्ही इथे गाद्या ठेवलेल्या आहेत. या ज्या गाद्या आहेत या गाद्यावर मुलं झोपतात आणि विशेष म्हणजे याच वर्गामध्ये मुलं शिकतात आणि नंतर रात्री याच वर्गामध्ये गाद्या टाकून या ठिकाणी ते झोपतात. कारण दुसरी त्यांच्याकडे व्यवस्था सध्या नाही आहे. आता नवीन इमारतीचं काम सुरू आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहे, पण सध्या
1982 पासून ही शाळा सुरू असून या ठिकाणी कुठलीही व्यवस्था या पद्धतीनं मुलांसाठी बेड असेल किंवा इतर काही व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहे. कारण एकाच वर्गामध्ये शिक्षण आणि त्याच वर्गामध्ये रात्री ते झोपत सुद्धा आहेत. ही असे 4 वर्ग आहेत, म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत या ठिकाणी अशी व्यवस्था आहे. यानंतर बाकीचे जे वर्ग आहेत ते तिथल्या मुली जे आहेत त्या ठिकाणी नंतर 5वी पर्यंत जे आहे ते या ठिकाणी मुलं आणि मुली दोन्ही आहेत. पण 5वी नंतर फक्त मुली या ठिकाणी शिकतात आणि मुलांना TC देण्यात येते, कारण ते त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये पाठवण्यात येतं. आपल्यासोबत शाळेचे प्रिन्सिपल सुद्धा आहेत. सर, आपलं नाव काय? माझं नाव रामदास खवशी. सर, काय सांगाल तुम्ही आता या ठिकाणी बघत आहे की सगळं शाळा जी आहे टिनाच्या शेडमध्ये आहे आणि विशेष म्हणजे मुलं याच वर्गात शिकत आहे आणि याच वर्गात ते झोपून सुद्धा राहिले आहे. पलंग नाही आहे, गादीवरती झोपतात. खरी गोष्ट आहे सर, यावर्षी आमच्या शाळेची पटसंख्या जवळपास 100ने वाढलेली आहे आणि शासनाच्या यावर्षी पटसंख्या वाढीचा विशिष्ट मोहीमच राबवण्यात आली होती. त्या अंतर्गत या शाळेला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी मिळाले. परंतु शाळेमध्ये निवास व्यवस्था अपुरी आहे. वसतिगृहाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. अपेक्षित होतं की यावर्षी जून-जुलैपर्यंत ते काम पूर्ण होईल, परंतु कंत्राटदाराने ते कामाला डिले केल्यामुळे ते काम पूर्ण झालं नाही आणि म्हणून आम्हाला वर्गातच विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था करावी लागलेली आहे. कधीपासून सुरू आहे काम? मागील 2 वर्षांपासून ते काम सुरू आहे. जून 26 पर्यंत ते कंप्लीट होण्याचा त्यांचा हे होता, परंतु कंत्राटदाराचं काम कंप्लीट न झाल्यामुळे त्याला काही दिवस एक्सटेन्शन दिले असल्याची माहिती प्राप्त आहे. 2 वर्षापूर्वी, आता 82 पासून शाळा आहे ही. त्यापूर्वी तर काही व्यवस्था या ठिकाणी नव्हती. हे बिल्डिंग जे आहे तुम्ही सांगून राहिले ते आता बनवून राहिली आहे. त्यापूर्वी व्यवस्था अशीच होती? 2 वर्षापूर्वी या शाळेची पटसंख्या जवळपास 250च्याच घरात होती आणि त्यामुळं वर्गामध्ये विद्यार्थ्यांना झोपवण्याची पाळी येत नव्हती. मागील 2 वर्षात शाळेच्या गुणवत्तेचाही शैक्षणिक वातावरणाचा परिणाम पडला आणि त्याच्यामुळं लोकांनी आमच्यावर विश्वास व्यक्त करून इथे संख्या वाढवलेली आहे आणि त्या प्रमाणात सुविधा देण्याचा शासनाचा मानस सुरू आहे. ठीक आहे की सुविधा अजून झालेल्या नाहीत, परंतु काम जोराने सुरू आहे आणि निश्चितच पुढच्या या दिवाळीपर्यंत वसतिगृहाचं काम कंप्लीट होईल आणि मुलांना चांगल्या जागी निवास व्यवस्था होईल असा मला विश्वास आहे. बिलकुल. एक गोष्ट चांगली आहे की या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढल्यामुळे शाळेची जी पटसंख्या आहे ती सुद्धा वाढली आहे. म्हणजे 470 अशी पटसंख्या या शाळेमध्ये सध्या आहे. आणि आता इथून आपण मुलींचं जे वसतिगृह आहे, ज्या ठिकाणी मुली रात्री राहतात, तिथं काय परिस्थिती आहे आपण ती सुद्धा जाणून घेणार आहोत. आपण आता बघितलं 1ली ते 4थीचे विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षण घेतात आणि राहतात. त्यांना बसण्यासाठी बेंचसुद्धा या ठिकाणी नाही आहे. ते खाली एका मॅटवरती बसतात आणि रात्री त्याच ठिकाणी गादी टाकून झोपतात. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि आता आपण आलो आहोत 5वी ते 12वीपर्यंत जे मुली आहेत ते याच वसतिगृहात राहतात. हे वसतिगृहसुद्धा आपण बघू शकता की टिनेचं शेड आहे आणि अनेक वर्षापासून मुली याच ठिकाणी अशा टिनेच्या शेडमध्ये राहतात. गरमी भयानक असते आणि टिनेच्या शेडमुळे आतमध्ये सुद्धा खूप गरमीचा त्रास होतो. तरीसुद्धा मुलींना या ठिकाणी असं राहावं लागतात. आता आपण जर समोर गेलं त्या ठिकाणी बघितलं तर इथे बघा तुम्ही ROचा प्लांट लागलेला आहे. तर पाणी जे आहे ते पाण्याची व्यवस्था चांगली आहे, कारण शुद्ध पाणी मुलींना या ठिकाणी मिळून राहिलं आहे. आणि व्यवस्थित या ठिकाणी या शाळेमध्ये 3 असेच प्लांट अनेक ठिकाणी 3 ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आणि या बाजूला स्वच्छतागृहसुद्धा आहे. ती व्यवस्था पण या ठिकाणी चांगली दिसून राहिली आहे. मात्र त्याच्या समोर बघा तुम्ही, इथे जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडूप या ठिकाणी लागलेलं आहे आणि थोडंसं घाण या ठिकाणी दिसत आहे. या बाजूला जर आपण बघितलं तर इथे सुद्धा थोडी घाण आहे आणि मच्छराचा त्रास याच्यामुळे होऊ शकतो. आणि समोर पूर्ण कचरा जो आहे या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला आहे, कारण स्वच्छता या ठिकाणी दिसून येत नाही आहे, कारण कचरासुद्धा याच परिसरात टाकण्यात आलेला आहे. इथूनच काहीच अंतरावर मुलींचं स्वच्छतागृह आहे. मच्छरांचा त्रास होतो, त्याच्यामुळे बिमारीसुद्धा येऊ शकते. आणि विशेष म्हणजे या झुडपीमुळे हे जे झाडं लागलेली आहे, गवत आहेत, याच्यामुळे विषारी साप असेल किंवा इतर काही प्राणीसुद्धा याचा धोकासुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. असं असताना आता आपण या खोलीमध्ये थोडं बघूया की आतमध्ये कशी काय व्यवस्था आहे. कारण मला सांगण्यात आलं आहे की या ठिकाणी 45 मुली एका खोलीमध्ये रात्री झोपतात गादी टाकून. तर आपण या ठिकाणी आपण बघू, तिथे जाऊन बघू आपण की तिथे कशी काय व्यवस्था म्हणजे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण मुलीसुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्यासोबत या ठिकाणी आहे.
आपण बघूया की काय व्यवस्था या खोलीमध्ये, कारण एका खोलीमध्ये 45 मुली राहतात. ही फार गंभीर बाब आहे, कारण अडचण मोठ्या प्रमाणात होते. यायचं का मॅडम आत? अंधार आहे कारण लाईट नाही आहे. लाईट नसल्यामुळे आता या ठिकाणी बघा, ही गाद्या या ठिकाणी अशा पद्धतीनं हे गाद्या ठेवलेल्या आहे. गाद्या चांगल्या आहे, मात्र यांना पलंग नाही आहे. यांना खाली जमिनीवरती गाद्या टाकून झोपावं लागतं. आणि हा जो रूम आहे याच्यामध्येच यांना 45 मुली झोपतात. रात्रीचा वेळ या ठिकाणी ते काढतात आणि लॉकरची व्यवस्था आहे, सामान ठेवायची व्यवस्था आहे, कूलरची पण व्यवस्था या ठिकाणी आहे. गरमीमध्ये कूलरचा सुद्धा थोडासा आसरा या ठिकाणी या मुलींना मिळतो. आता आपल्यासोबत काही मुली आहेत, त्यांनाही आपण विचारूया की काय अडचण त्यांना होत आहेत. त्यांना एकाच रूममध्ये इतके मुली राहतात. हे काय नाव तुझं? अमृता. अमृता, ये बेटा इकडे ये, समोर ये. काय या ना बेटा, तुम्ही सगळे इथे या, असे या. काय एका वर्गात, एका या खोलीमध्ये किती लोक राहतात? 45. कुठल्या वर्गात शिकतो तू? 11वी आर्टची विद्यार्थी आम्ही. अच्छा, एका रूम मध्ये 45 मुली 45. झोपतात. काय हा. अडचण होते? झोपाची अडचण होते, जागा नाही होत. मग काय सांगितलं कधी तुम्ही शिक्षकांना की मला अडचण होते म्हणून? सांगितलं. मग काय म्हणाले शिक्षक? हॉस्टेल झाल्याशिवाय मुलींना नाही का. किती वर्ष झाले तू इथे शिकून राहिली? मी फर्स्ट टाइम आली ह्या शाळेमध्ये. अच्छा, आता पहिलं वर्ष आहे तुझं. हा. अच्छा, आणि इथं तुला अडचण होत आहे. आणि हा. बाकी खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे का? काही अडचण आहे पुन्हा? जेवण वगैरे मिळतं का व्यवस्थित? मिळते. अच्छा, काही किती वेळा जेवण येतं? सकाळी 10 वाजता मिळते, सकाळी 8 वाजता नाश्ता मिळते, 2 वाजता नाश्ता मिळते ना, संध्याकाळी 7 वाजता जेवण मिळते. अच्छा, म्हणजे जेवणाची व्यवस्था चांगलं जेवण राहते का? हो. आवडते का तुला? हो, छान आहे छान जेवण. आहे. आणि शिक्षण जे मिळते ते पण चांगलं, शिक्षक चांगले आहेत? शिक्षकही चांगले आहे, शिक्षणही चांगलं आहे. सकाळी पण क्लास घेतात, संध्याकाळी पण क्लास घेतात. फक्त आता राहायची व्यवस्था चांगली नाही. नाहीये. कधी हो. भीती वाटत असेल ना की काही साप येईल, काही चावून घेईल, असं काही? कारण खाली झोपतात भीती. जमिनी. हो, भीती वाटते. मग कसं झोप येते का नाही रात्री? येते. अच्छा, तुझं काय नाव आहे? माझे पूर्ण नाव रोहिणी मंगलदास कुमरे. कुठल्या वर्गात आहे तू? मी 11वी सायन्स मध्ये शिकते. तू पण याच ठिकाणी राहते का? हो सर. किती लोक आहे रूम मध्ये मग? 45 सर. काय अडचण होते का? हो सर, आम्हाला फक्त हॉस्टेलची गरज आहे. हॉस्टेलची गरज आहे. हो. अच्छा, मग भीती वाटत असेल ना, खाली काही साप येईल, विंचू येईल, चावेल? हो सर, पण आम्ही झोपाच्या पहिली व्यवस्था करून ठेवतो. काय व्यवस्था करता? आम्ही इथे जे म्हणजे असे काय म्हणते वेस्टेज वाले दरी आहे ना, ते आम्ही असं लावून ठेवतो दाराला. दरवाजामध्ये जे गॅप असेल त्या गॅप मध्ये तुम्ही असं दरी वगैरे लावून झोपता, जेणेकरून एखादा कुठलाही प्राणी, साप असेल काही विंचू असेल, आत नाही आला पाहिजे. बरोबर आहे? हो सर. तर कधी नाही लावलं तर काही झालं, असं सुटलं असेल तर कधी काही दिसला का परिसरात साप वगैरे? नाही सर. कधी नाही दिसलं? नाही. आता एवढं जंगल आहे, गावाला लागून जंगल आहे, भीती तर वाटत असेल ना? हो सर, जंगल असल्यामुळे भीती तर वाटतेच. अच्छा, तर एकंदरीत आपण बघितलं की या ठिकाणी बाकी व्यवस्था चांगली आहे असं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगत आहेत. मात्र झोपण्याची जी व्यवस्था आहे, पलंग नाही आहे, आणि एकाच वर्गामध्ये 45 मुली या ठिकाणी झोपतात. त्याच्यामुळे रूम फार काही मोठी नाही आहे आणि त्याच्यामुळे यांना फार मोठी अडचण होते. विशेष म्हणजे गडचिरोलीला झालेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आला होता. त्यानंतरच आता आपण संपूर्ण जिल्ह्यातील जे आदिवासी आश्रमशाळा असतील किंवा इतर आश्रमशाळा असतील त्या ठिकाणी कशी काय व्यवस्था आहे आपण ते बघण्याकरिता आपण बाहेर निघालो आहे. मुंबई तकची टीम संपूर्ण या भागातील जे आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी व्हिजिट देत आहे. विशेष म्हणजे शासकीय आश्रमशाळेमध्ये ही परिस्थिती आहे. असं असताना जी अनुदानित आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कमी आहे, बिल्डिंग जी आहे ती बिलकुल अजिबात एकदम जीर्ण झालेली असेल, व्यवस्था झोपण्याकरता सुद्धा बेड नाही आहे, खाली झोपावं लागतं, सुरक्षेचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि अशीच जी व्यवस्था आहे अनेक जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण 3-4 असे काही शासकीय शाळा सोडल्या, आश्रमशाळा सोडल्या, तर अनेक सगळ्या शाळांमध्ये हीच जी व्यवस्था आहे या ठिकाणी आम्हाला दिसून आली. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक.